हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. सर, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे, की डिसेंबरमध्ये काय परिस्थिती राहणार? नक्कीच. डिसेंबरची परिस्थिती जी नोव्हेंबरची झाली ना, ती हो. डिसेंबरची असणार आहे. असेच अचानक मध्ये-मध्ये गरमी स्टॉपेट होणं, परत अचानक थोडंसं लालसर ढग निघणं, ह्या हं, गोष्टी घडत राहणार आहे. हं, हं. आणि एकंदरीत परिस्थिती जर पाहिली आपण, तर आता थंडीची सुद्धा सुरुवात लवकरच होणार आहे. हो. त्यामुळे महाराष्ट्राला कसं काही पावसाचा मोठा धाक नाही आहे. आणि एकंदरीत बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, इथे एकापाठोपाठ एक लो प्रेशर सुद्धा बनतायत. हं. आणि त्याचे प्रवाहसुद्धा चक्क महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसत आहेत. पण डब्ल्यू-डी कमजोर नाहीये. डब्ल्यू-डी आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. हो. त्यामुळं याची जी काही तीव्रता राहील ती फारशी मोठी नाहीये. हं. मात्र तमिळनाडू इकडे बालाजीची क्षेत्र जे असतील, या भागामध्ये तो पाऊस ॲक्टिव्ह असणार आहे आणि हो. निसर्गाचा कुठलाच असा मोठा बिघाड इथे दिसत नाहीये. हो. हं. तर सर पुढील 5 दिवसाची काय कंडिशन राहणार समजा 31 किंवा 30 तारखेला? 31 तारीख ह्या महिन्यात नाहीये. पण हो. 1-2 तारखेला काय होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रावरती परत ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. ज्याची पूर्वकल्पना तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये दिलेली आहे. हो, बरोबर. तर मुंबई, कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा भागात परत एकदा ढगाळलेलं वातावरण राहील. हं. ज्यामध्ये सोलरची कामं जी आहेत, सोलर सिस्टमचं हे 2-3 दिवस चालणारच नाहीये. हो. आणि एक्झॅक्टली जे काही मागे एक सिस्टम झालेली होती बघा अरबी समुद्राच्या लेयरमध्ये, हं. त्याच प्रकारची ही सिस्टम आहे. त्यामुळे याचा कुठलाही भाग मराठवाड्यावरती किंवा महाराष्ट्रावरती दिसत नाहीये. हां. तर सर हं. समजा डिसेंबरमध्येही ढगाळ वातावरणच राहणार. समजा जशी पाहिजे तशी पावसाची शक्यता नाही. नाहीच. हं, हं. आणि हे ढगाळलेलं वातावरण किंचित असणार आहे. त्यामुळे फक्त शिराळा पडल्यासारखं होईल. हो. पावसाची शक्यता नाहीये. बंगालच्या उपसागरात लो प्रेशर 3 तारखेला चांगलंच ॲक्टिव्ह होणार आहे. ज्याचं हो. विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागाकडे धाव आहे. हं. आणि एक्झॅक्टली काय होणार आहे माहिती आहे का? 7-8 तारीख जी आहे परत डिसेंबर महिन्यामध्ये, हो. परत थंडी कमी होऊन टेम्परेचर वाढणार आहे. 8 तारखेच्या हिशोबामध्ये ते काम सुरू होईल. हो. हं, हं. तर सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ढगाळ वातावरण राज्यात निर्माण झालेलं आहे. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे, की हं, हं. आपल्या तसं चॅनलच्या माध्यमातून तुम्ही 2026 चा अंदाज दिला. परंतु शेतकरी म्हणत आहे, की परत विचारा 2026 चा अंदाज. तर त्याविषयी काय सांगणार सर तुम्ही? स्पष्टच आहे ना. बघा 2024 म्हणजे याच्या मागचं वर्ष जसं गेलंय ना, तसंच 26 येणारं पुढचं वर्ष असणार आहे. हो. आणि त्याच क्षणात तसाच पाऊस, तशीच तीव्रता मात्र काही जिल्ह्यानुसार थोडे बदल होतील. त्याची माहिती 5 मार्च रोजी आपण मोठ्या रिपोर्टमध्ये देत असतो आणि एक्झॅक्टली तोच रिपोर्ट फायदेशीर देखील ठरतोय. आणि बरोबर. या काळामध्ये त्याचे जे काही अंदाज बाहेर येत आहेत, मागे पण आपण दिलाय, आताही बऱ्याचशा मित्रांनी पण दिलाय. त्या अंदाजामध्ये कुठल्याच प्रकारचा 2025 सारखा मोठा सिस्टम डेव्हलप नाही म्हणून सगळे सांगतायत. आणि हो. शक्यतो नाही सुद्धा. आपण त्याचा पण अंदाज वर्तवलेला आहे. आणि आता मोठा प्रश्न पडतोय ऊस उत्पादकांना, हळद उत्पादकांना, की ह्यावर्षी नवीन ऊस उत्पादक लागवड आहे. तर याच्यावरती काही परिणाम होईल तर साहजिकच आहे. बघा आता काय झालंय, थोडं पाणी वाढलं की शेतकरी पेरणीचा वेळ आणि वेग वाढतो. म्हणजे बरंचसं क्षेत्र वाढवतो त्याच्यामध्ये. तर ते हं. क्षेत्र पुढच्या वर्षी अशा प्रकारचं राहणार नाही. आणि हे साल खरंच खराब गेलंय का? मला पण कमेंटमध्ये सांगा. कारण बरेच जण म्हणतात त्यांचा ओला दुष्काळ आहे. पण असा इफेक्ट ज्या भागांना जाणवला ना, त्या भागात बरेच शेतकरी आता उलट म्हणतात, की ह्या वर्षीसारखा पावसाळ्यामुळंच आमचं परत झालेलं नुकसानसुद्धा रिपिटेशनमध्ये म्हणजे पुन्हा दुसऱ्या पेरणीमध्ये ती निघू शकतं अशी परिस्थिती आहे. बरोबर तर आता सर. त्यांना चिंता काय पडलेली, की यंदाचा उन्हाळा कसा जाईल पावसाळ्यापेक्षा सुद्धा. हं. तर त्यामध्ये रोखठोक सांगितलं, की उन्हाळ्यामध्ये असे प्रकार घडतील, की पाऊस येतील अवकाळी. पण त्याचे क्षेत्रवारी किंवा जिल्हे कमकुवत आहेत. ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातला पाऊस असतो, ते सुद्धा कमकुवत आहे. परत कांदा काढणीच्या वेळेस मे महिन्यामध्ये काही घटना घडतील का गारपिटी वगैरे? तर अशा बरोबर. काही शक्यता मॉडेलनुसार सध्या तरी व्यक्त होत नाहीये. हं. त्यामुळे एवढंही घाबरले जाऊ नका. जे काम करताय ते काम व्यवस्थित करा. थोडीफार रिस्क आहे, पण शेती ही निसर्गाच्या हातात असते. ती सुद्धा पण चांगली होणार आहे. काही काळजी करण्यासारखं याच्यामध्ये स्पष्ट दिसत नाहीये. बरोबर सर. आणि हं. सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे, की पुढील 10 दिवसाचा अंदाज सविस्तर द्या. नक्कीच. हे बघा आता आपण 3 तारखेपर्यंत आढावा बघितलाय. 3, 4, 5, 6 सेम कंडिशनचं आणि सेम वातावरण असणार आहे. हे थंडीचं वातावरण असणार आहे. हो. आणि 7 तारखेपर्यंत, 8 तारखेपर्यंत जर बघितलं आजच्या डेटपासून, तर तसंही निसर्गाचा कुठलाच मोठा प्रकोप दिसत नाहीये. हं. जे राखेचे ढग जे काही आपल्या हजारो किलोमीटर लांबून इकडनं जे आता स्फोट झालाय, त्या स्फोटचं प्रमाण पाहायला मिळतंय पाकिस्तान, गुजरात, राजस्थान
इकडे एम-पी काही भागांमध्ये त्याचा फारसा धोका महाराष्ट्राच्या दक्षिण, पूर्व अशा भागांना नाही आहे किंवा मध्य मराठवाडा, विदर्भात नाही आहे. ते हं, एम-पी लगतच्या भागांना ते राखेचे ढग दिसतील. त्याचा धोकाही महाराष्ट्राला बिलकुल नाही आहे. हं, हं, हं. हं. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्की. धन्यवाद.